सुरू करा तुम्ही. मागवा ना नेते. जरासं बाजूला, जरासं बाजूला, जरासं बाजूला, जरासं बाजूला. हे पुष्पगुच्छ. लाईव्ह दिसायला ना आता ते तुमच्या मोबाईलची काय करणार. दादा सुरू करा ना दादा. कुठे कॅमेरा. हा बोला. आपले जिल्हा परिषद बाबा शर्मा तू शर्मा काय नाही ते काय त्याबद्दल आज ST OBC जिल्हा प्रमुख मंगेश भाऊ कदम आमचे सहकारी अतिशय सर्वसामान्य परिस्थितीतून सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याकरता गेल्या 20 वर्षापासून ते आपल्या समाजामध्ये परिसरामध्ये आपल्या भागामध्ये काम करतात. अतिशय 2 ते 3 टर्म त्यांना त्या कामाचा अनुभव आहे आणि सर्वसामान्य लोकांचे कामाचे निगडीत ते काम करत असतात. परंतु मला एक दुःख वाटते की मंगेश भाऊ कदम अतिशय नांदेडमध्ये एक सक्षम नेता असते वेळेस त्यांना कुठल्याही महापौर पद किंवा एखाद्या स्थायी समिती कसल्याही प्रकारचे काँग्रेसच्या काळात भेटले नाही. आज ते आमच्या शिवसेना शिंदे गटामध्ये आहेत. आमदार बालाजी कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं अतिशय काम करत चालू आहे. भविष्यामध्ये आपल्या नांदेड उत्तर, दक्षिण आणि मध्य अशा 3 विभागणी मतदारसंघ होणार आहे. त्याच्यामध्ये SC ला एक जो आमदारकी आहे. माझी एक ईश्वरचरणी प्रार्थना आहे की मंगेश भाऊ कदम यांना एक विधानसभेचे प्रतिनिधित्व मिळून सर्वसामान्य जनता व त्यांच्या समाजासाठी आपल्या राज्याच्या विकासासाठी त्यांचा अनुभव कामी येवो व जनसामान्य लोकांसाठी सेवा घडो हीच त्यांच्या वाढीनिमित्त मी माझ्यातर्फे माझ्या पक्षातर्फे स्वतः पर्सनली मी मंगेश भाऊ कदम यांच्यासोबत 15 वर्ष कॉर्पोरेशनला कामही केलेलं आहे. अतिशय सर्व नाली असो, ड्रेनेज असो, कुणाचं नळाचं पाणी असो, कुणाचं पोलिटिशियनचं काम असो, दवाखान्याचं असो, अशा विविध प्रकारचं मंगेश भाऊ असतील, त्यांचे भाऊ धम्मा कदम असतील, आजही चांगलं करतात. भविष्यामध्ये मंगेश भाऊ कदम यांना पूर्णस्व त्यांच्या वाढसाहेब तसं येतो की त्यांच्या जो मनोकामना इच्छा पूर्ण आहेत देऊ साक्षात्कार त्यांना लवकरात लवकर हो व त्यांच्या हातून अशीच जनसेवी लोकांची सेवा घडो ईश्वरचरणी प्रार्थना करतो व माझी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज. धमा दादा सोबत. हा राईट. चालते आज आमचे बंधू मंगेश भाऊ कदम SC STचे जिल्हा प्रमुख आहेत आणि सकाळीच आज आपले लाडके लोकनेते आणि खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी सकाळी मंगेश भाऊचा वाढदिवस साजरा सकाळी 10 वाजता एअरपोर्टवर केलेला आहे. त्याच्यामुळं सगळ्या नेत्यापर्यंत मंगेश भाऊचं नाव लौकिक आहे आणि आमदार साहेबांचे लाडके आमचे मंगेश भाऊ आहेत. त्याच्यामुळं आमदार साहेबांनीसुद्धा शुभेच्छा दिल्यात, पण प्रत्यक्षात आल्यावर मुंबईहून अधिवेशन चालू असल्यामुळं आमदार साहेब येऊ शकले नाही. त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी मंगेश भाऊचा वाढदिवस साजरा करण्यासाठी इथे आलेलो आहे. मेरा ऑफिस है आमदार साहब की बिल्डिंग के सामने, तो वो बिल्डिंग अपनी से चार पाऊल मागं पड. सगळंच येते.
सगळ्याला उभा कर. जिल्हा प्रमुख SC ST OBC विभागाचे आदरणीय मंगेशदादा कदम यांचा वाढदिवस आज भाऊ बुके बुके काढते या भागाचे लोकप्रिय आमदार बालाजीभाऊ कल्याणकर यांचे सुपुत्र या भागाचे नगरसेवक सुहासदादा कल्याणकर हे पण आवर्जून उपस्थित झाले आहेत. त्यांच्यासोबतच आमदार साहेबांचे PA अभिभाऊ हे पण उपस्थित आहेत आणि राजरत्न कांबळे राजकुमार कांबळे आणि गौतम सोनकांबळे प्रवीण वाघमारे भीमराव व्यवहारे सुद्धा उपस्थिती आहे. त्यांचा सुशील सोनवणे यांची पण उपस्थिती आहे आणि मंगेशदादाचा वाढदिवस दरवर्षी आपण कृष्णधाम येथे साजरी करतो. आताच हायजीन किट शाळेमध्ये लहान लेकराला शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं आणि त्याच्यानंतर या कृष्णधामला त्यांनी अन्नदान वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर आणखी काही खूप सारे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. मी जास्त काही बोलणार नाही कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे जेवायला द्यायचं एक आर्थिक वेळ झालेली आहे. अर्धा घंटा म्हणले ना मला अभिनय गौतम म्हणले मला तसं काय म्हणू नको. तुम्ही हे करा मी देतो तुम्हाला फोटो. आमदार यांच्या फोटोमध्ये घ्या.
चार्जर है का पावर बैंक है दादा इकडे बघा. राहतीलच आणि मंगेश भाऊची जेवी पूर्ण मनोकामना पूर्ण करावं आमची ईश्वराचरणी प्रार्थना करतो आणि यापुढे आमदार म्हणून यांनी हो एवढे आपल्या सहभागित जय जमा. एका ठिकाणी 2 राहू द्या म्हणजे. आपला वाढदिवस साजरा केला, काय भावना असतील काय सांगा? आज माझा वाढदिवस खरंच मन भारावून गेले की 3-4 दिवसापासून मला सतत फोन येत आहेत की बाबा वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा. की एवढे सोशल मीडियावर व्हॉट्सअप असो, फेसबुक असो, इंस्टाग्राम असो, अतिशय अनेक आमच्या मित्रमंडळी, आमचे काही बांधव, आमचे नातेवाईक, सर्व आमचे माझ्यावर प्रेम करणारे मंडळींनी अतिशय म्हणजे मोठ्या प्रमाणात त्यांनी म्हणजे प्रेम दाखवलेलं आहे. त्यामुळं खरंच मला वाटते की बाबा खरंच आपण आपल्याला म्हणजे जन्म मिळाला, खरंच काहीतरी या जन्मात आपण केल्याची भावना म्हणजे आजच्या वाढदिवसात निर्माण मला वाटत आहे. आणि आज दरवर्षी काहीतरी सामाजिक उपक्रम, मग तो रक्तदान शिबिर असो, मग विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके वाटप असो, की आरोग्य कुंडलवाडीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी आपल्या दवाखान्यामध्ये फळे व जीवनावश्यक वस्तू वाटप केले, देगलूरमध्ये वाटप केले, त्याच्यानंतर बिलोलीमध्ये वाटप केले, नांदेडमध्ये नेरली कुष्ठधाम येथे झालं, त्याच्यानंतर आमचं कुसुम सुधारगृह बालगृह का तिथं झालं, त्याच्यानंतर आमच्या श्यामनगरचा दवाखान्यात झालं. अनेक मान्यवर आमचे माधवदादासारखे आमचे आमदार साहेब असतील, श्रीकांत शिंदे साहेबांनी बी आज माझा वाढदिवस मला विमानतळाला बोलून साजरा केला. खरंच आमच्या आमदार साहेबांनी मुंबईहून पण शुभेच्छा दिल्या, बालाजी कल्याणकर साहेबांनी. अतिशय आमच्या पक्षाचे सगळे कार्यकर्ते असतील, समाजाचे सर्व बांधव असतील, माझे अनेक पक्षाचे मित्रमंडळी माझ्याकडे येऊन आज फेसबुकवर प्रत्यक्ष भेटून आज शुभेच्छा देत आहेत. खरंच म्हणजे हे प्रेम मी म्हणजे कधी म्हणजे न विसरणारं प्रेम आहे. आणि निश्चितच यांच्यामुळंच आज मी एका सर्वसामान्य कुटुंबातला एक व्यक्ती, माझे वडील एक साधे कर्मचाऱ्यापासून सुरुवात झाली आणि 6 वेळेस या भागातल्या लोकांनी, जनतेने लोकप्रतिनिधी म्हणून आशीर्वाद दिला आणि त्यामुळंच काहीतरी करू शकलो. आणि आज यावेळेसची निवडणूक थोड्या माझ्या भावाची पत्नी कमी जास्त मताने पराभूत झाली, पण ते निवडणुकीचं काही छोटं प्लस मायनसचं गणित होतं असं मला वाटते. पण आजचा आता 2-4 महिने झाले निवडणूक होऊन, पण आजचा जो प्रचंड जे प्रतिसाद बघत आहात याच्यावरून कळत आहे की म्हणजे हे म्हणजे आमचा पराजय नाही, की हे आमची आता तर म्हणजे आम्हाला परिपक्व बनवण्यासाठी ह्या काही गोष्टी घडल्यात. आणि निश्चितच भविष्यात ह्या आमच्या कुठं चुका झाल्या, ह्या चुकाची उणीव आम्ही भरून मोठ्या प्रमाणात काढू. आणि आमच्या जे काही माधवदादासारख्यांनी जे काही त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या, निश्चित त्यांच्या भावनेला त्यांचा आदर राखण्यासाठी मी माझं म्हणजे होईल तेवढं गोरगरीब असो, विद्यार्थी असो, की सर्व समाजातील काहीतरी करण्यासाठी, काहीतरी त्यांची मदत करण्यासाठी मी माझं जीवन म्हणजे समर्पित करण्याचं मी आज मानस केलेला आहे. आणि निश्चित सर्वांना मी आभार व्यक्त करतो माझ्या वाढदिवसानिमित्त. एवढं भरगच्च प्रमाणे त्यांनी मला शुभेच्छा दिल्या, येऊन प्रत्यक्ष भेटून दिल्या, फोनद्वारे दिल्या. खरंच अतिशय म्हणजे मला आनंद झालेला आहे.